तब्बल 70 वर्षांनंतर भारताच्या जंगलांमध्ये पुन्हा एकदा चित्त्याचा तो चित्तथरारक वेग अनुभवायला मिळणार आहे. पण हे सगळं शक्य झालं तरी कसं? चला, आज आपण भारत आणि बोत्सवाना यांच्यातल्या त्या ऐतिहासिक कराराबद्दल समजून घेऊया, जो भारताच्या वन्यजीव संवर्धनाच्या इतिहासातला एक खूप मोठा मैलाचा दगड आहे. तर सगळ्यात ताजी आणि मोठी बातमी ही आहे की आफ्रिकन देश बोत्सवानामधून आणखी 8 चित्ते आपल्या भारतात येत आहेत. बोत्सवाना, जिथे चित्त्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे, तिथून हे चित्ते आपल्याकडे आणले जात आहेत. ही घोषणा भारताच्या राष्ट्रपती आणि बोत्सवानाच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाली, ज्यामुळे याचं आंतरराष्ट्रीय महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे बघा, हा करार म्हणजे फक्त काही प्राण्यांचं स्थलांतर नाही, तर 2 देशांमधला एक महत्त्वाचा पर्यावरणीय आणि मैत्रीचा दुवा आहे. आता या कराराला जरा मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. हा करार प्रोजेक्ट चीता नावाच्या एका भव्य योजनेचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. पण नक्की काय आहे हा प्रोजेक्ट चीता आणि त्याचा उद्देश तरी काय आहे? ही संख्या खूप काही सांगून जाते, कारण जवळजवळ 70 वर्षांपासून भारतात चित्ते नव्हतेच. 1952 मध्ये त्यांना भारतातून अधिकृतपणे नामशेष म्हणजे एक्स्टिंक्ट घोषित करण्यात आलं होतं. विचार करा, 70 वर्ष एखाद्या प्रजातीसाठी हा खूप मोठा काळ असतो. चित्त्यांचा भारतात परतण्याचा हा प्रवास खूपच रंजक आहे, नाही का? बघा, 1952 मध्ये ते नामशेष झाले आणि मग थेट सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 चित्ते आणून या प्रवासाची पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आले. आणि आता बोत्सवानासोबतचा हा करार या प्रयत्नांमधलं पुढचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. पण एक प्रश्न मनात येतो की हा प्रकल्प इतका महत्त्वाचा का आहे? यामागे खूप मोठं वैज्ञानिक कारण आहे, आणि ते दडलंय कीस्टोन प्रजाती या संकल्पनेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कीस्टोन प्रजाती म्हणजे एखाद्या जुन्या दगडी कमानीमधला सगळ्यात वरचा मधला दगड. तो दगड काढला की अख्खी कमान कोसळते. अगदी तसंच ही प्रजाती परिसंस्थेचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. तिच्या नसण्याने संपूर्ण अन्नसाखळीच विस्कळीत होऊ शकते. आणि चित्ता हीच ती कीस्टोन प्रजाती आहे. अन्नसाखळीत सगळ्यात वरचा शिकारी असल्यामुळे तो हरणं आणि इतर गवत खाणाऱ्या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे गवताची अतिचराई रोखली जाते. म्हणजेच चित्त्याच्या असण्याने संपूर्ण गवताळ प्रदेशाचं आरोग्य सुधारतं आणि पर्यायाने भारताची जैवविविधता अधिक मजबूत होते. चला, आता हे बघूया की या खास पाहुण्यांना भारतात नेमकं कुठे ठेवलं जातंय आणि या एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं व्यवस्थापन नक्की कोण सांभाळतंय. या संपूर्ण संवर्धन प्रयत्नांवर नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी म्हणजे NTCA लक्ष ठेवून आहे. ही तीच संस्था आहे जी 1973 पासून यशस्वी प्रोजेक्ट टायगर चालवत आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा खूप मोठा फायदा या प्रकल्पाला मिळतोय, हे नक्की. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमुळे आजच्या घडीला भारतात चित्त्यांची एकूण संख्या 27 वर पोचली आहे. या प्रकल्पासाठी ही एक खूपच आशादायक आणि सकारात्मक सुरुवात म्हणायला हवी. तर हे 27 चित्ते आहेत कुठे? यातले बहुतेक म्हणजे 24 चित्ते मध्य प्रदेशातल्या कुनू राष्ट्रीय उद्यानात आहेत आणि उरलेले 3 चित्ते गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात स्थलांतरित करण्यात आले आहेत. असं करण्यामागे कारण असं की त्यांची संख्या एकाच ठिकाणी न राहता वेगवेगळ्या ठिकाणी वाढावी आणि धोका कमी व्हावा. आता थोडंसं चित्त्याबद्दलचं काही रंजक वैज्ञानिक गोष्टी जाणून घेऊया. एक साधा प्रश्न विचारतो, आपल्याला काय वाटतं, सगळे चित्ते एकसारखेच दिसतात का? याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करू शकतं. चला, चित्त्यांच्या 2 मुख्य उपप्रजातींमध्ये काय फरक आहे ते पाहूया. तर आफ्रिकन आणि आशियाई चित्त्यांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. आफ्रिकन चित्त्याची त्वचा फिकट सोनेरी असते आणि तो थोडा धिप्पाड असतो. तर आशियाई चित्ता तुलनेने लहान आणि फिकट पिवळसर रंगाचा असतो. पण सगळ्यात मोठा फरक आहे त्यांच्या संख्येत. आफ्रिकन चित्ता असुरक्षित गटात मोडतो, तर आशियाई चित्ता फक्त इराणमध्ये आढळतो आणि तो गंभीरपणे संकटग्रस्त आहे. आणि हो, भारतातून नामशेष झालेला चित्ता हा आशियाई होता. चित्ता, ज्याचं वैज्ञानिक नाव आहे एसिनोनिक्स जुबिटस, तो पृथ्वीवरचा सगळ्यात वेगवान सस्तन प्राणी आहे. तो 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत तब्बल 200-300 मीटरचं अंतर कापू शकतो. विचार करा. आणि तो दिवसा शिकार करतो, कारण सिंह आणि तरसांसारख्या इतर शिकाऱ्यांशी स्पर्धा टाळता यावी.
चला आता या प्रकल्पाच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा आपण आढावा घेतला. आता भविष्यातली उद्दिष्ट काय आहेत यावर एक नजर टाकूया. या आकडेवारीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय शक्यच नव्हता. नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि आता बोत्स्वाना या तिन्ही देशांनी भारताच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला खंबीर पाठिंबा दिलाय. आणि हेच या प्रकल्पाचं मूळ उद्दिष्ट आहे. हे फक्त चित्त्यांना परत आणण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर भारताच्या संपूर्ण परिसंस्थेचं आरोग्य सुधारणं हे यामागचं खरं आणि दूरगामी ध्येय आहे. तर भारत बोत्स्वाना चित्ता करार हा केवळ एका प्रजातीच्या पुनरागमनाचा सोहळा नाहीये, तर तो भारताच्या नैसर्गिक वारसाच्या पुनरुज्जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे यश आपल्याला आठवण करून देतं की योग्य प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने आपण आपलं पर्यावरण वाचवू शकतो आणि गमावलेली जैवविविधता पुन्हा मिळवू शकतो.